सर्व भारतीयांना स्वतंत्रता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 80वा स्वतंत्रता दिवस। अजूनही आपण पाहिले तर काही गोष्टींमधून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले नाही असं मला वाटतं। तर सर्वप्रथम आजही आपण जर पाहिलं तर अन्नधान्यात भेसळ ही जाणवते। शॅम्पू, युरिया काहीही लोक मिसळत आहेत। तर ह्या अशा अनिष्ट गोष्टींपासून स्वातंत्र्यता मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी तुकाराम मुंडे सर देशभक्तासारखे काम करत आहेत। त्यासोबतच आपणाला बाकीच्यांना पण एकत्र येऊन काम करणे खूप महत्त्वाचे आणि ह्या गोष्टीपासून पण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं मला नक्कीच वाटतं। त्यानंतर दुसरी गोष्ट, अजूनही भारतात म्हणावे तसे आरोग्य सुविधा नाहीत। जर जीवघेणे रोग झाले तर त्यावरील गोष्टी त्या सॉल्व करण्यासाठी, त्या गोष्टी फेस करण्यासाठी अजूनही आपल्याला म्हणावे तशी भारत सरकारकडून, नेत्यांकडून मदत मिळत नाही। तर त्यासाठी आपण प्रयत्न करणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि ह्या गोष्टी होणे हे सामान्य नागरिकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे आणि ते स्वातंत्र्य अजूनही भारताला मिळालेले नाही आणि ते आपल्याला मिळाले पाहिजे असं मला वाटतं। त्यानंतर तिसरी गोष्ट, आजही लॉ ऑर्डर्स ह्या म्हणाव्या तशा स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेड नाही आहेत। स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ अजूनही भारतात पाहायला मिळत नाही। रेप केसेस, देन अदर लॉ कोर्ट केसेस असतात, त्याच्यामध्ये अजूनही बराच काय घेतला जातो आणि त्या लॉचं इम्प्लिमेंटेशन होणं हे खूप महत्त्वाचं आहे। तेव्हाच आपण खरं म्हणू शकतो की आपल्या भारताला स्वातंत्र्य आले आणि माणसाला जेव्हा व्हॅल्यू क्रिएट होते त्या भारतीयाला वाटलं पाहिजे की वी हॅव व्हॅल्यूज, तेव्हाच आपल्याला छान वाटेल की ह्युमन्सला व्हॅल्यूज दिली जाते। अजूनही आपण डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहोत, पण ह्या गोष्टींवर वर्क करणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या गोष्टी पुढे नेऊया। तुकाराम मुंडे सर असे बरेच नवीन लोक घडवून आणूया आणि एकत्र येऊन या सर्व गोष्टींवर काम करूया। धन्यवाद।